नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला अद्वैतला सोडवण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहे, तिची जे प्रयत्न चालू आहेत त्यामध्ये यश मिळणार आहे। आणि आबांनी पण इकडे कमिशनर साहेबांना फोन केलेला आहे आणि ते कमिशनर साहेबांसोबत बोलत आहेत। नक्की काय झालेलं आहे हे शोधणं खूप गरजेचं आहे असं आबांचंही म्हणणं आहे आणि त्यासाठी आबांचेही प्रयत्न चालू आहेत। तर इकडे कलाने आई अंबाबाईच्या समोर हात जोडलेले आहेत आणि आई अंबाबाईच्या समोर ती साकडं घालत आहे की यामध्ये चांदेकरची अजिबात चूक नाही, चांदेकरनं काहीही चुकीचं केलेलं नाही असं त्या आई अंबाबाईला सांगत आहे। आणि चांदेकरला निर्दोषातून सोडव, जो गुन्हेगार आहे त्याला लवकरात लवकर ताब्यात घेतलं पाहिजे। आणि त्यानंतर कला समोर येते तर तिथे बोलत असतो तो म्हणजे राहुल, त्याला मी असा अडकवलेला आहे की तो कधीच यातून बाहेरच पडू शकणार नाही, हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि हे सगळं बोलणं कलाने ऐकलेलं आहे। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कलाचं हे सगळं बोलणं चालू आहे, कलाने बोलणं ऐकलेलं आहे आणि या सगळ्या मागे दोषी हा राहुल आहे हे मात्र कलाच्या आता लक्षात आलेलं आहे। कलाने अद्वैतला जामीन मिळवून देण्यासाठी भरपूर प्रयत्न सुरू केलेले आहेत। नक्की कशा पद्धतीने अद्वैतला सोडवता येईल हे सगळं कलाने शोधलेलं आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे सरोज जे आहेत इन्स्पेक्टर साहेबांना पैसे देत असते। मी अद्वैतला अशा परिस्थितीत नाही पाहू शकत, माझ्या मुलाने काही केलेलं नाही असं ती सांगत असते आणि तिने पैशाचं बंडल फाईलमध्ये दिलेलं असतं। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की हे बघा, तुम्ही हे काय करताय हे चुकीचं आहे। जर तुमच्या मुलाने काही केलेलं नसेल तर नक्कीच तो यातून निर्दोष सुटेल, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, फक्त आम्हाला तुम्ही सपोर्ट करा, जे काही पुरावे आहेत ते शोधण्यासाठी तुम्ही सपोर्ट करा। तेव्हा सरोज म्हणते की हो नक्की। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राहुलने आता ठरवलेलं असतं की एकच गोष्ट आहे आणि ती शोधायला इथे ती गोष्ट पोलिसांच्या हाती लागली नाही पाहिजे असं राहुलला वाटत असतं आणि ती गोष्ट म्हणजे हिऱ्यांचं इनवाइस, म्हणजे हिरे घेतलेलं जे बिल आहे ते बिल पोलिसांच्या हाती नाही लागलं पाहिजे असा प्लॅन राहुलने इकडे केलेला असतो। आणि राहुल मग आता ते बिल शोधण्यासाठी इकडे अद्वैतच्या केबिनमध्ये आलेला असतो आणि अद्वैतच्या केबिनमध्ये येऊन तो ते फाईलमध्ये बिल शोधत असतो। जर ते बिल पोलिसांच्या हाती लागलं तर नक्कीच चांदेकरांनी ओरिजिनल हिरे घेतलेले होते आणि मग दागिने बनवलेले आहेत हे सिद्ध होईल, त्यामुळे त्याने ते बिल गायब करण्याचा प्लॅन केलेला असतो। आणि बरोबर ती जी फाईल आहे ती अद्वैतच्या राहुलच्या हाती लागते आणि ते बिल आता राहुलने काढून घेतलेलं असतं। जेव्हा ते बिल राहुलने घेतलेलं असतं तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो की फायनली हे बिल एकदा का माझ्या ताब्यात आलं की संपलं, तर या सर्व गोष्टी अशा पद्धतीने घडणार असतात आणि इकडे सांगितलेलं असतं। त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू असतात तेव्हा मात्र इकडे राहुलला ती फाईल मिळालेली आहे आणि ते बिल त्याच्या हातात आहे। राहुल केबिनमध्ये ते बिल गायब करण्यासाठी आलेला असतो आणि ही गोष्ट मात्र कलाला चांगलीच समजलेली असते। इकडे राहुलने ते बिल ताब्यात घेतलेलं आहे, कला इकडे पोलीस स्टेशनमध्ये आहे। कलाने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही चांदेकरला निर्दोष सोडवायचं आहे, कारण चांदेकर दोषी नाहीये। आजपर्यंत चांदेकरने जो काही बिझनेस केलेला आहे तो फक्त खरा केलेला आहे, त्याने कधीच कोणाची फसवणूक केलेली नाही, ही गोष्ट मात्र कलाला चांगलीच माहिती असते। त्याचबरोबर इकडे आता राहुलने ते इनवाइस ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती क्लायंटचे डिटेल्स, हिरे कोणाकडून घेतले जातात हे सगळं त्याच्यावरती लिहिलेलं असतं आणि ते डिटेल्स असलेला कागद त्याच्या हातात आहे आणि तो म्हणत आहे की आता खरी मजा येणार आहे। आता इथे प्रूव्ह करू शकणार नाही कोणी की अद्वैतने येथे हिरे मागवलेले होते। आता खरा डाव सुरू झालेला आहे आणि राहुलने एवढा मोठा डाव आखलेला आहे की त्याच्या लक्षात येत नाहीये की याच्याबरोबर तोही भरडला जाणार आहे। मूर्ख राहुलला एवढंही वाटत नाहीये की श्रीनाथ ज्वेलर जे आहेत ते राहुलला याच्यामध्ये चांगले अडकवू शकतात, त्यांचा फायदा झाला की राहुल तोंडावर आपटणार आहे, ही गोष्ट मात्र त्याच्या लक्षातच आलेली नसते। राहुलला असं वाटत आहे की माझा फायदा होत आहे ना, इथे करोडोंच्या प्रॉपर्टीचा मालक असलेला राहुल हा कवड्या घेण्यासाठी अशा लोकांबरोबर इथे प्लॅन करत आहे। आता इकडे सरोजने ते पैसे पुन्हा पाकिटात ठेवलेले असतात आणि सरोजने आता ठरवलेलं असतं की
आता सगळ्या ज्या चौकशी आहेत त्या झाल्या पाहिजेत, त्याशिवाय तर अद्वैत यातून बाहेर पडू शकत नाही. खरं तर सरोजला स्वतःला इतकं गिल्टी वाटत असतं की हे सगळं जे काय झालेलं असतं यामध्ये सरोज स्वतःला दोषी समजत असते. कारण कला ते दागिने चेक करणार होती, पण सरोजने ते दागिने चेक करू दिले नव्हते. तिला फक्त कलाला धडा शिकवायचा होता. पण घडलेलं असं असतं की तिने कलाच्या विरोधात प्लॅन आखलेला असतो आणि त्याच्यामध्ये बिचारा अद्वैत हा भरडला जात असतो. अद्वैत त्याच्यामध्ये अडकलेला असतो. हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे आता कला जी आहे ती पाठीशी खंबीरपणे उभी राहत आहे आणि सरोजच्या खांद्यावरती हात ठेवते आणि सांगते की काळजी करू नका. कारण कलाला माहिती आहे की सरोजला सध्या आधाराची गरज आहे. सरोज याच्यामध्ये डिस्टर्ब झालेली आहे ही गोष्ट इकडे कलाला चांगलीच माहिती आहे. म्हणून तर कला जी आहे ती आता सरोज बरोबर असते आणि म्हणते काळजी करू नका. त्यानंतर कला आहे ती अद्वैतकडे येते आणि अद्वैतला म्हणते की चांदेकर काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. आता आपल्याला लवकरात लवकर जामीन मिळवायचा आहे आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं कला इकडे सरोजला सांगत असते. सरोज म्हणते की मी आपले जे वकील आहेत त्यांना कॉल केलेला आहे. एक आहेत ते आउट ऑफ इंडिया आहेत आणि दुसरे आहेत त्यांची मेडिकल इमर्जन्सी आहे, त्यामुळं ते आपली काहीही आत्ता मदत करू शकत नाही असं सरोजने सांगितल्यानंतर कला म्हणते की मी आलेच. आणि मग कला आता दुसरा मार्ग कोणता आहे का ते बघण्यासाठी जाते. दुसरे कोण ओळखीतले वकील आहेत का ते शोधणं गरजेचं असतं. कारण लवकरात लवकर अद्वैतचा जामीन करणं गरजेचं आहे. जोपर्यंत अद्वैत जामिनावर सुटत नाही तोपर्यंत हे पुरावे गोळा करणं अवघड झालेलं असतं. काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी मॅनेज कराव्या लागणार असतात. जामीन मिळवावा लागणार असतो आणि एकदा का जामीन मिळाला तरच अद्वैत या सगळ्यातून निर्दोष सुटणार असतो. कारण अद्वैतला माहिती आहे की नक्की ऑफिसमध्ये कुठल्या गोष्टी कुठं आहेत. आता हे बिल जर राहुलने गायब केलं असेल तर ते परत कसं मिळवायचं आहे या सर्व गोष्टी अद्वैतला चांगल्याच माहिती आहेत. आणि त्यामुळं कला जी आहे आणि त्याचबरोबर सरोज हे अद्वैतला जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. इकडे सरोज डिस्टर्ब झालेली असते. सरोजला कळत नसते की आता करायचं काय. आणि कला म्हणते की मी आलेच असं म्हणत कला आता बाहेर गेलेली आहे. काहीही करून कलाला अद्वैतला जामीन मिळवून द्यायचा आहे, त्यासाठी प्रयत्न सुरू झालेले असतात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कलाने ठरवलेलं आहे की तिची जी मैत्रीण आहे सायली तिला कॉल करायचा आणि तिचा जो नवरा वकील आहे ना त्याची आपण मदत घ्यायची. मग कला इकडे सायलीला कॉल करते आणि सायलीला म्हणू लागते की अगं सायली. तेव्हा सायली म्हणते हो मी बातमी बघितली. अगं अद्वैत भाऊजी असं करतील असं नाही आहे, म्हणजे कोणीतरी त्यांना या ट्रॅपमध्ये अडकवलेलं आहे. कला म्हणते की हो तेच झालेलं आहे. अगं मला अर्जुन भाऊजींची मदत हवी होती चांदेकरला या सगळ्यातून सोडवण्यासाठी. कारण मला चांदेकरचा जामीन करायचा आहे. तेव्हा ते कलाला सायली सांगू लागते की अगं काळजी करू नको, यांना मी सगळं सांगते आणि लवकरच ते जामिनाचे पेपर्स घेऊन हे सगळं घेऊन ते तिथं पोहोचतील, तू काळजी करू नको आणि अद्वैत भाऊजी यातून नक्की निर्दोष सुटतील असं कलाला आता सायलीनं सांगितलेलं आहे. त्यासोबतच सायलीने आता शब्द दिलेला आहे की अद्वैतने सगळे पेपर रेडी करायला घेतलेले आहेत. ते रेडी पेपर झाले की अद्वैत स्वतःहून तिकडे येईल आणि अद्वैत भाऊजींना या सगळ्यातून निर्दोष सोडवेल. हे सगळं बोलणं झालेलं असतं आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला आता आलेली असते आणि कला सांगत असते की मी माझी मैत्रीण सायली आहे ना तिला फोन केलेला होता. तिचा नवरा अर्जुन सुभेदार हा वकील आहे आणि तो लवकरच जामिनाचे पेपर तयार करायला घेत आहे. हे सांगितल्यानंतर कलाने तेव्हा मात्र अद्वैत आणि सरोज दोघंही तिथं असतात. त्यांना दोघांनाही बरं वाटत असतं. फायनली या सगळ्यातून अद्वैतला बाहेर काढायचं आहे. या सगळ्यातून आपल्याला लवकरात लवकर मार्ग काढणं गरजेचं आहे हे ठरलेलं असतं. आणि सरोज म्हणत असते की काहीही झालं तरीही मी अद्वैतला असं पोलीस स्टेशनमध्ये पाहू शकत नाही आणि तिचे प्रयत्न चालू झालेले असतात. त्याचबरोबर इन्स्पेक्टर साहेब जे आहेत त्यांनी ठरवलेलं असतं की आता चांदेकरांच्या ऑफिसमध्ये जायचं आणि तिथं गेल्यानंतर तिथे चौकशी करायची आहे. एकदा का तिथं गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी ते आता ऑफिसमध्ये जायला निघालेले असतात. तेवढ्यातच बाहेर मीडिया आलेली असते. कारण मीडियाला राहुलने स्वतः सांगितलेलं असतं तुम्हाला जर सनसनाटी न्यूज पाहिजे असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला जा, तिथे तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कारण अद्वैत चांदेकरला या अफरातफरीमध्ये अटक झालेली आहे आणि अद्वैत चांदेकरने हिऱ्याचा
फ्रॉड केलेला आहे, त्याच्यामध्ये खोटे हिरे वापरून म्हणजे काचांचे तुकडे वापरून लोकांना अद्वैत चांदेकर हा फसवत आहे, हे सगळं त्याच्यामध्ये बोललं गेलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की मीडियावाले आता पोलिसांना प्रश्न विचारत असतात आणि पोलिसांना विचारत असतात की आम्हाला कळलं पाहिजे. तेव्हा पोलीस सांगतात की हो, सध्या तरी आम्हाला तसे रिपोर्ट मिळालेले आहेत, तशा गोष्टी आमच्याकडे आहेत, त्यामुळे अद्वैत चांदेकरला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. मग पोलीस आता तिथून निघून जातात. ते म्हणतात की यापेक्षा जास्त माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की कला आणि सरोज बाहेर येतात. कला आणि सरोज बाहेर आले की त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली जाते. सरोज मॅडम, तुम्ही चांदेकर ज्वेलर्सचा एक अविभाज्य घटक आहात, त्यामुळे आम्हाला तुमच्याकडून माहिती हवी आहे की हे सगळं जे काही झालेलं आहे, अद्वैत चांदेकरनं हे सगळं केलेलं आहे ते काय आहे. कारण सामान्य जनतेच्या मनात आता प्रश्न निर्माण झालेले आहेत की चांदेकर आपल्याला इझिली फसवू शकतात. सारडासारख्या मोठ्या माणसाला जर चांदेकर फसवत असतील तर आमच्या बाबतीत काय असेल, गरिबांनाही आतापर्यंत चांदेकरांनी फसवलेलंच असेल, असं बोलणं सुरू झालेलं असतं. कलाला विचारलं जातं की कला मॅडम, तुम्ही 1 ग्रॅम सोन्याचे दागिने जेव्हा लोकांना बनवून दिले तेव्हा लोकांचा विश्वास निर्माण केला, पण आता तुम्हीच लोकांना इथे लोकांच्या मनात तुमच्याबद्दल शंका निर्माण केलेली आहे. हे सगळं जे काय आहे तुम्ही लोकांना फसवण्यासाठी करत आहात. इतके दिवस झालं तुम्ही लोकांची फसवणूक करत आहात आणि आत्ता सारडा यांच्यामुळे ती फसवणूक उघडकीस आलेली आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र कला त्याचबरोबर सरोज तिथं असते. सरोज आणि कला दोघेही सांगतात की चांदेकरनं याच्यामध्ये काहीही केलेलं नाहीये, त्याची काहीही चुकी नाहीये. जो कोण गुन्हेगार आहे तो समोर येईल. आता सध्या आम्ही तुम्हाला एवढ्याच गोष्टी सांगू शकतो, असं कला आणि सरोजने सांगितलेलं आहे आणि मीडियावाल्यांना शांत केलेलं आहे. लवकरच तुम्हाला सत्य काय आहे ते तुमच्या समोर येईल, असं कलाने तिथे मीडियाला सांगितलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सरोज मात्र चिडलेली असते, पण तरीही आत्ता सध्या शांत राहण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. कारण काहीही झालं तरीही हे सगळं जे काही घडत असतं या सगळ्या मागे खरा गुन्हेगार कोण आहे या सगळ्या गोष्टी शोधणं गरजेचं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की मीडियावाल्यांनी प्रश्न विचारून थांबवून सोडलेला आहे आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायलीच्या मदतीने कला जी आहे ती अद्वैतला निर्दोष सोडवणार असते आणि मीडियावाल्यांना आता तिथे प्रश्नांना त्यांच्या उत्तरं न देता इकडे कला आणि सरोजला लवकरात लवकर ऑफिसमध्ये जाणं गरजेचं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की मीडियावाले म्हणत असतात की नाही, आपल्याला इथे आता काहीच हाती लागलेलं नाहीये, तर लवकरात लवकर आपल्याला गेलं पाहिजे. लवकरात लवकर आपल्याला गेलं पाहिजे ते म्हणजेच की अशा ठिकाणी की जिथं लवकरात लवकर जाऊन ह्या सर्व गोष्टींचा उलगडा करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर चांदेकरांच्या घरी आपण जाऊया. तिथे गेल्यानंतर आपल्याला सनसनाटी न्यूज मिळेल आणि त्याचबरोबर तिथे गेल्यानंतरच आपल्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या समोर येतील, हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं. इकडे आता ऑफिसमध्ये आलेले असतात, ते म्हणजे इन्स्पेक्टर साहेब ऑफिसमध्ये आलेले असतात आणि इन्स्पेक्टर साहेब ऑफिसमध्ये आल्यानंतर आता तिथे राहुल असतो आणि राहुलकडे ते म्हणत असतात की बरं झालं तुम्ही इथे आहात, म्हणजे चांदेकरांच्या घरातील कोणीतरी इथे असल्यामुळं आम्हाला ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने क्लिअर होतील, असं त्यांचं म्हणणं चाललेलं असतं. तेव्हा राहुल म्हणत असतो की तुम्ही मला सांगा, तुम्हाला काय माहिती हवी आहे, ती सगळी माहिती मी तुम्हाला द्यायला तयार आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की ते म्हणत असतात की आम्हाला काही रिसिप्ट हव्या आहेत, म्हणजे हिऱ्यांची इनवर्ड आउटवर्ड केलेली किंवा ती जी पावत्या आहेत त्या हव्या आहेत आणि आम्हाला ते द्या. तेव्हा राहुल म्हणत असतो की मी देईल तुम्हाला सगळं, मला सांगा, मी देतो तुम्हाला सगळं, हे राहुलचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा कला आणि सरोज तिथं आलेले असतात. सरोज म्हणत असते की सांगा तुम्हाला कोणत्या गोष्टी हव्या आहेत. तेव्हा लगेचच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मॅडम तुम्ही लगेचच पोचलात. तेव्हा सरोज म्हणते की कसं आहे, इथे तुम्हाला कोणी चुकीची माहिती देऊ नये त्यासाठी आम्ही इथं लवकर येणं गरजेचंच होतं. आणि आता कला आणि सरोज दोघेही तिथं आलेले असतात आणि इन्स्पेक्टर साहेब त्यांना प्रश्न विचारत असतात, त्यांना सांगत असतात आणि इकडे त्यांना जी फाईल हवी आहे ती आणण्यासाठी राहुल जात असतो. राहुलला इतका आनंद झालेला असतो की त्याला असं वाटत असतं की आता सगळं आपलंच आहे आणि सगळं हे आपल्याच ताब्यात असणार आहे. या सर्व गोष्टी आता त्यांच्या लक्षात आलेल्या असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र एकच विचार डोक्यात आलेला असतो आणि तो म्हणजे की काहीही झालं तरीही
राहुल आता केबिनमध्ये येतो आणि त्या फाईल ज्या आहेत त्या शोधू लागतो. त्याला काही करून आता त्या फाईल मिळवायच्या असतात आणि त्या फाईल मिळवून त्या पोलिसांकडे द्यायच्या असतात. कारण त्याला असं वाटत असतं की इकडे आता अद्वैत पूर्णपणे अडकला पाहिजे, कारण त्याने बरोबर ते इन्व्हॉइस त्या फाईलमधून गायब केलेलं असतं. आणि आता त्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आपल्याला या सगळ्यामधून आता बाहेर पडायचं आहे, पण अद्वैतला मात्र पूर्णपणे अडकवायचं आहे. आणि राहुल इतका आनंदात असतो की त्याला भारी वाटत असतं की फायनली हे सगळं जे काय आहे ते आपण अशा पद्धतीने आता मिळवू शकलेलो आहे असं त्याला वाटत असतं. आणि हा जो अद्वैत आहे तो पूर्णपणे अडकला पाहिजे, आणि एकदा का अद्वैत अडकला की हे चांदेकर ज्वेलर्स हे आपलं होणार आहे असं त्याला वाटत असतं. कारण चांदेकर ज्वेलर्स हा फक्त मी आणि मीच मालक होऊ शकतो असं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे कला राहुलकडे पाहत असते. कलाला मात्र शंका आलेली असते. राहुलने त्या फाईल आणून पोलिसांना दिलेल्या असतात आणि पोलिसांनी त्या फाईलमध्ये चेक करायला सुरुवात केलेली असते. राहुल म्हणत असतो की मी सांगतो तुम्हाला कोणत्या फाईलमध्ये काय आहे, परंतु इकडे राहुलला ते म्हणतात की आम्ही आमच्या पद्धतीने चेक करू, तुमचं ऐकायची आम्हाला गरज नाही. आणि त्यांना ती पावती त्यात भेटत नाही. तर पोलीस सांगतात की आम्ही जी गोष्ट शोधण्यासाठी आलेलो होतो ती गोष्ट बरोबर त्याच्यात नाही, त्यामुळे आता खूप अवघड झालेलं आहे. आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आता समोर आलेल्या आहेत. म्हणजे चांदेकर ज्वेलर फसवत आहे या गोष्टीवरती आता शिक्कामोर्तब होत आहे. इकडे आबांनी कमिशनर साहेबांना फोन केलेला असतो. त्याआधी आबांनी सारडाला फोन केलेला असतो. सारडाच्या पीएने फोन उचललेला असतो. आणि त्यासोबतच इकडे आबांनी आता तिथे मेसेज ठेवलेला असतो आणि मग कमिशनर साहेबांना फोन केलेला असतो. कमिशनर साहेबांना फोन करून आबा म्हणत असतात की मी आबासाहेब चांदेकर बोलतोय. आता जे काही झालेलं आहे ते तुम्हाला माहितीच आहे. फक्त माझं एकच म्हणणं आहे की काहीही झालं तरीही जोपर्यंत खरा सूत्रधार कोण आहे ते समोर येत नाही तोपर्यंत अद्वैतला तुम्ही गुन्हेगार समजू नका. सगळे पुरावे सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या वाटतात त्या पद्धतीने चेक होऊ द्या आणि खरा सूत्रधार कोण आहे ते मात्र समोर येऊ द्या. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र आबा जे आहे ते फोनवरती सांगत आहेत फक्त तुम्ही अद्वैतला थोडंसं त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा असं आबांचं म्हणणं असतं. पण कमिशनर साहेब मात्र आबांना बोलत असतात की नाही आबासाहेब चांदेकर तुमचं म्हणणं आम्हाला पटतंय, पण एक गोष्ट मात्र लक्षात तुम्हीही घेतली पाहिजे आणि ती म्हणजेच की काहीही झालं तरीही आत्ता सध्या हे सगळं जे काय आहे ते काय आहे हे आबासाहेब चांदेकर तुम्हाला माहिती आहे. आणि त्याचबरोबर अपोजिटला जी पार्टी आहे ती म्हणजे सारडा, त्यामुळं सगळं अवघड झालेलं आहे. हे बोलणं आबा इकडे आबांना ते सांगत असतात. त्यामुळं त्यांनी आता सर्व पोलीस डिपार्टमेंटला आदेश दिलेले आहेत आणि त्यांनी वरून सगळं आणलेलं आहे. त्याच्यामुळं आत्ता आम्ही ते काहीच करू शकत नाही हे बोलणं त्यांचं चालू झालेलं असतं. त्याचबरोबर आबांनी त्यांच्या परीने प्रयत्न केलेले आहेत अद्वैतला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी. त्यानंतर इकडे मीडिया जी आहे ती आता चांदेकरांच्या दारात आलेली आहे आणि मग चांदेकरांच्या तिथे मीडियावाले येऊन प्रश्न विचारू लागलेले आहेत की चांदेकर ज्वेलर हे त्यांचा जो मोटिव्ह आहे, त्यांचं जे वाक्य आहे, त्यांचं ब्रीद वाक्य आहे की विश्वास, मग अगदी ग्राहकांचा विश्वास संपादन करणं किंवा ग्राहकांचा विश्वास ही पहिली प्रायोरिटी इथे तर दिसत नाहीये. ग्राहकांवरती अन्याय केला जात आहे आणि चांदेकर ज्वेलर्स जे आहे ते ग्राहकांची फसवणूक करत आहे असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आबा जे आहेत हे सगळं बोलत असतात आणि आबा म्हणत असतात की काय चाललंय तुमचं. आता मीडियावाले आबांना प्रश्न विचारत आहे. मीडियावाले आबांना विचारत असतात की नक्की ज्या गोष्टी आहेत त्या काय झालेल्या आहेत हे सगळं आबांना मीडियावाले विचारत आहेत. तेव्हा आबा म्हणत असतात की हे बघा तुम्ही खोट्या बातम्यांवरती विश्वास ठेवून इथे जे आलेले आहात आणि तुमच्या हाती जे काही लागलेलं आहे त्याच्यावरून तुम्ही बोलत आहात ते पहिलं बंद करा, कारण तुम्हालाही माहिती आहे की तुम्ही काय बोलत आहात आणि काय केलेलं आहे. कारण चांदेकर ज्वेलर्स कधीच लोकांना फसवत नाही. इकडे आता सरोज जे आहे ती बोलत असते नक्की काय झालेलं आहे, आता सगळ्या गोष्टी समोर आल्या पाहिजेत असं सरोजचं म्हणणं असतं. आणि इकडे कला म्हणत असते की आत्ताच्या आत्ता मला केबिनमध्ये गेलं पाहिजे आणि तिथे काय घडलेलं आहे. आणि त्या आबांनी मीडियाला एका शब्दात गार केलेला आहे आणि मीडियाला तिथून पाठवून दिलेला आहे. आणि इकडे रोहिणीला मात्र राग आलेला असतो. रोहिणी विचार करत असते की हा राहुल नक्की कुठं जाऊन बसलाय, कारण हा जो प्लॅन असतो तो राहुलने रोहिणीला न माहिती होता एकट्याने केलेला असतो. रोहिणीला यातलं काहीच माहिती नसतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की
रोहिणी जी आहे ती आता राहुलला फोन करत असते, पण राहुल चिडतो आणि त्याहीपेक्षा रोहिणी भयानक चिडते. रोहिणी म्हणत असते की ह्याचं काय चाललेलं आहे नक्की, हा माझ्या बाबतीत असं का करत आहे. पण इकडे राहुलला वेगळंच टेन्शन आलेलं असतं, कारण कला जी आहे ती आता केबिनमध्ये गेलेली आहे आणि जर कलाच्या हाती काही लागलं तर मात्र आपण पूर्णपणे अडकले जाणार आहोत. या गोष्टीची काळजी इकडे राहुलला लागलेली असते आणि त्यामुळं तो विचार करत असतो. तो म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही हिच्या हाती काही लागायला नको आहे, असं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं आहे. आणि तो म्हणत आहे की ही कुठं गेलेली आहे. कलाने आता सगळ्या फाईल चेक करायला सुरुवात केलेली आहे. नक्की काय झालेलं आहे, हे सगळं कुठं गेलेले असेल, ती बिलं कुठं असतील, बिलं काही करून मला मिळायलाच हवी आहेत, असा विचार कलाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला आई अंबाबाईच्या समोर साकडं घालत आहे, कारण चांदेकर हा चुकू शकत नाही हे तिलाही माहिती आहे. आणि म्हणून तिने आई अंबाबाईच्या समोर म्हणत आहे की तुलाही माहिती आहे की हे चांदेकरनं केलेलं नाही. आणि जेव्हा ती आता आई अंबाबाईला हात जोडून साकडं घालून पुढे येते, तेव्हा राहुल जो आहे तो फोनवर बोलत आहे आणि तो म्हणत आहे की मम्मा, मी असा प्लॅन केलेला आहे की ज्यातून अद्वैत कधीच बाहेर पडू शकत नाही, तो त्यातच अडकून राहणार आहे. हे सगळं बोलणं त्याचं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं आणि त्याचबरोबर इकडे कलाला ते शब्द तिच्या कानावर पडतात, म्हणजे या सगळ्या मागे राहुल दोषी आहे. राहुलने अद्वैतला अडकवण्यासाठी हा प्लॅन केलेला आहे. ही गोष्ट मात्र आता कलाच्या लक्षात आलेली असते. आता राहुलचा हा प्लॅन उधळून लावण्यासाठी कला नक्की काय करणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.